मध्ये आपण वेगवेगळे थिअरम्स बघणार आहोत. ते थिअरम्स एकदा का आपण शिकलो, की आपण ते ॲप्लिकेशन्समध्ये वापरू शकतो. वेगवेगळ्या प्रॉब्लेमसाठी आपल्याला ते वापरता येतील. तर बघा फर्स्ट एक थिअरम आहे, स्टेटमेंट दिलेलं आहे. Two non-zero vectors a bar and b bar are collinear if and only if there exist scalars m and n, at least one of them is non-zero such that ma bar plus nb bar equal to 0 bar. कोलिनियर वेक्टर्स दिलेत आणि काहीतरी प्रूव्ह करायचंय आणि एकदा जे काही दिलंय ते आपण अज्युम करणार आणि ए बार आणि बी बार हे दोन वेक्टर्स कोलिनियर आहेत असं प्रूव्ह करणार. सो कोलिनियर याच्या पुढे कोलिनियर वेक्टर आहे असं प्रूव्ह करायची वेळ आली तर आपण ही जी काही कंडिशन आहे ही सॅटिस्फाय करणारे एम आणि एन जर मिळवले आणि त्यातला एक तरी नॉन झिरो असेल तर आपण 100% म्हणू शकतो की ते दोन वेक्टर्स कोलिनियर वेक्टर्स आहेत. सो इफ अँड ओनली इफ रिझल्ट आहे ए पार्ट आपण अज्युम करणार, बी पार्ट प्रूव्ह करणार आणि बी पार्ट एकदा अज्युम करणार आणि ए पार्ट प्रूव्ह करणार. पहिल्यांदा आपण अज्युम करूया की ए बार आणि बी बार हे दोनही वेक्टर्स कोलिनियर वेक्टर्स आहेत असं अज्युम करू. आता दोनही वेक्टर्स कोलिनियर वेक्टर्स आहेत म्हणजेच सुरुवातीला आपण ऑपरेशन्स करताना बघा बघितलं म्हटलं होतं की स्केलर मल्टिप्लिकेशन जर असेल तर आपल्याला एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिप्लिकेशन लिहिला तर ते कोलिनियर वेक्टर्स असतात. सो ए बार आणि बी बार इथे कोलिनियर वेक्टर आहे म्हणजेच एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये लिहू शकतो. सो लेट्स से आपण असं म्हणू की ए बार इज इक्वल टू टी बी बार असं लिहिलं वेअर टी इज द स्केलर विच इज नॉन झिरो. मग ए बार इक्वल टू टी बी बार असं जर असेल, टी नॉन झिरो असेल तर आपण हे जे काही एक्सप्रेशन आहे हेच एक्सप्रेशन असं पण लिहिता येईल ए बार मायनस टी बी बार इक्वल टू झिरो बार. पण आपल्याला तर प्रूव्ह करायचं आहे की एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू झिरो बार वेअर एम आणि एन पैकी एक तरी नंबर आपला नॉन झिरो असायला पाहिजे ते. मग या इथे जर मी एम इज इक्वल टू वन आणि एन इज इक्वल टू मायनस टी कन्सिडर केलं तर हेच इक्वेशन आपण एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू झिरो बार असं लिहू शकतो. मग कोलिनियर वेक्टर्स आपण अज्युम केलं त्याच्यानंतर बाय डेफिनेशन आपण एक वेक्टर दुसऱ्या वेक्टरच्या स्केलर मल्टिप्लिकेशन मध्ये एक्सप्रेस केला, त्याला थोडंसं रिअरेंज केलं आणि मग एक्सप्रेशन आपल्याला या टाइप मध्ये लिहिता येईल वेअर एम ची व्हॅल्यू वन आहे म्हणजेच ऍटलिस्ट त्यातला एकतरी व्हॅल्यू आपली नॉन झिरो झाली. रादर आपण टी सुद्धा नॉन झिरोच कन्सिडर केलेला आहे त्यामुळे एम पण नॉन झिरो झाला, एन पण नॉन झिरो झाला. आपल्याला ऍटलिस्ट एक तरी नॉन झिरो आहे प्रूव्ह करायचं होतं म्हणजेच आपण हा पार्ट प्रूव्ह केला. ए बार बी बार कोलिनियर अज्युम केलं आणि हे एक्सप्रेशन मिळवलं त्यातली एम आणि एन ची व्हॅल्यू ऍटलिस्ट एकाची तरी नॉन झिरो आहे असं आपल्याला नक्की मिळालं. ओके, आता नॉन झिरो आहे हे मिळालं. सो एक पार्ट आपला प्रूव्ह झाला. आता आपल्याला सेकंड पार्ट प्रूव्ह करावा लागेल म्हणजेच आपण काय करणार की एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू झिरो बार हे एक्सप्रेशन आपल्याकडे आहे वेअर एम किंवा एन यातला एक तरी व्हॅल्यू आपली नॉन झिरो आहे हा गिवन डेटा झाला. आणि टू प्रूव्ह काय करायचं तर ए बार अँड बी बार आर कोलिनियर असं आपल्याला प्रूव्ह करायचं. ओके, गिवन डेटा आहे एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू झिरो बार वेअर एम किंवा एन ऍटलिस्ट एक तरी व्हॅल्यू नॉन झिरो असणार आहे अँड टू प्रूव्ह ए बार अँड बी बार आर कोलिनियर. मग जसं इथे आपण कोलिनियर होतं म्हणून हे यूज करू शकलो. मग जर आपल्याला असं काय ना काहीतरी मिळालं तर आपण त्यांना कोलिनियर आहे असं म्हणू शकतो बाय डेफिनेशन. मग याच्यातला एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू झिरो बार मधला एम किंवा एन एकतरी 100% नॉन झिरो आहेच गिव्हन डेटा प्रमाणे. मग सपोज आपण अज्युम करूया विदाउट लॉस ऑफ जनरलिटी की एम इज नॉट इक्वल टू झिरो. पण मग एम इज नॉट इक्वल टू झिरो जर असेल तर हे जे काही माझं एक्सप्रेशन आहे एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू झिरो बार या इक्वेशनला मी थ्रू आउट एम ने डिव्हाइड करू शकतो. म्हणजेच मला बघा काय मिळेल एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू झिरो बार आणि इथे मी एम ने डिव्हाइड केलं, इथे पण मी एम ने डिव्हाइड केलं. पण म्हणजेच मला एक्सप्रेशन काय मिळणार एम ए बार अपॉन एम प्लस एन बी बार अपॉन एम इक्वल टू झिरो बार. ओके, म्हणजेच मला एक्सप्रेशन मिळेल ए बार प्लस एन बी बार अपॉन एम इक्वल टू झिरो बार. पण मग हेच मी असंही लिहू शकतो देअर फोर ए बार इक्वल टू मायनस एन अपॉन एम बी बार. मग आता हे एवढं मला मिळालं याच्यामधली एम ची व्हॅल्यू आपली नॉन झिरो आहे त्यामुळे मायनस एन अपॉन एम हे मला कॅल्क्युलेट नक्की करता येणार. मग याला सपोज मी टी कन्सिडर केलं
तर ए बार इक्वल टू टी बी बार असं तर मला लिहिता येईल. पण मग ए बार इक्वल टू टी बी बार झालं म्हणजेच काय? ए बार हा बी बारच्या स्केलर मल्टिपल मध्ये एक्सप्रेस करता आला. ए बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी बार. मग ए बार इज अ स्केलर मल्टिपल ऑफ बी बार जर असेल तर बाय डेफिनेशन ए बार अँड बी बार आर कोलिनियर. ओके, म्हणजे फर्स्ट पार्ट मध्ये आपण ते यूज केलं, सेकंड पार्ट मध्ये आपण ते प्रूव्ह केलं. फर्स्ट पार्ट मध्ये आपण कोलिनियर आहे तसं अज्युम केलं आणि हा पार्ट प्रूव्ह केला. सेकंड पार्ट मध्ये हा गिव्हन डेटा आहे असं अज्युम केलं आणि हे आपण प्रूव्ह केलं. इफ अँड ओनली इफ रिझल्ट. ओके, आय होप तुम्हाला हा रिझल्ट क्लिअर कट समजला असेल. सो पेपरमध्ये रिझल्ट प्रूव्ह करायला येऊ शकतो, थिअरम प्रूव्ह करायला येऊ शकतं आणि त्याच्या व्यतिरिक्त वेगवेगळ्या प्रॉब्लेम्समध्ये आपल्याला ही ॲज अ प्रॉपर्टी म्हणून वापरावं लागेल. म्हणजे तुम्हाला दोन कोणीतरी वेक्टर्स दिले आणि हे कोलिनियर वेक्टर आहे तसं प्रूव्ह करा असं म्हटलं तर तुम्ही पटकन काय करणार की त्या दोन वेक्टर्सला एम आणि एन असे दोन स्केलर्स मिळतील, त्यातला एक तरी नॉन झिरो असेल आणि जर आपल्याला हे एक्सप्रेशन लिहिता आलं तर मग आपण म्हणू शकतो की ते दोनही वेक्टर्स हे कोलिनियर वेक्टर्स आहेत. ओके, आता याच्या बरोबरीनेच याची आपल्याला करोलरी पण एक मिळू शकते. म्हणजे कोलिनियर असतील तर हे सगळं मिळतच आहे. पण मग ए बार अँड बी बार हे जर नॉट कोलिनियर वेक्टर्स झाले, हे दोन्ही वेक्टर जर कोलिनियर नसतील आणि एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू 0 बार मिळालं तर इट इम्प्लाइज दॅट एम इज इक्वल टू 0 आणि एन इक्वल टू 0. ओके, सो ही करोलरी आहे. दोन वेक्टर्स कोलिनियर असतील तर आपल्याला एक तरी नॉन झिरो स्केलर मिळणार आणि ते एक्सप्रेशन मिळेल. पण दोन वेक्टर्स नॉन कोलिनियर असतील आणि जर आपल्याला असं एक्सप्रेशन मिळालं तर त्यातली एम आणि एन ची व्हॅल्यू ही 100% झिरोच असणार. आणि हे आपल्याला कॉन्ट्रॅडिक्शन मेथडने प्रूव्ह सुद्धा करता येईल. कॉन्ट्रॅडिक्शन मेथडने आपण प्रूव्ह करतो तेव्हा काय प्रूव्ह करतो की जे काही प्रूव्ह करायचं आहे त्याच्या एक्झॅक्टली अपोजिट अज्युम करतो. तर तुम्ही हे वाटल्यास ट्राय करून बघा की ए बार अँड बी बार नॉन कोलिनियर आहेत आणि एम आणि एन सुद्धा नॉन झिरो आहेत. सो कुठेतरी प्रॉब्लेम होईल आणि मग आपण परत मेन्शन करणार की एम आणि एन हे झिरोच असायला हवेत. ओके, तर बघा फर्स्ट रिझल्ट समजलाय का थिअरम? पेपरच्या दृष्टीने इम्पॉर्टंट आहे, थिअरम येऊ शकतो आणि त्याच्यावरचे वेगवेगळे प्रॉब्लेम सुद्धा आपल्याला सॉल्व्ह करायला येतील. ओके, त्याच्यानंतर नेक्स्ट आता आपल्याला बघायचं आहे ते म्हणजे कोप्लेनर वेक्टर्स. डेफिनेशन आपण बघतोय कोप्लेनर वेक्टर्स. आता दोन वेक्टर्स ए बार अँड बी बार, ओके, हे दोनही वेक्टर्स जर एकाच प्लेन मध्ये असतील किंवा पॅरलल प्लेन मध्ये असतील तर त्या दोन्ही वेक्टर्सना कोप्लेनर वेक्टर्स असं म्हणतात. ओके, एकाच प्लेन मध्ये म्हणजे काय की एक मी काहीतरी असं प्लेन कन्सिडर केलं आणि याच प्लेनवर मी इकडे ए बार ड्रॉ केला, इकडे बी बार ड्रॉ केला, तर हे दोनही वेक्टर्स माझे कोप्लेनर वेक्टर्स आहेत. कारण हे दोनही वेक्टर्स माझे एकाच प्लेन मध्ये मला दिसत आहेत. म्हणजे अगदी सिंपल उदाहरण घ्यायचं झालं तर लक्षात घ्या, सपोज आपण फ्लोर कन्सिडर केलं आणि फ्लोअरवर मी दोन वेक्टर्स ड्रॉ केले, तर ते दोनही वेक्टर्स एकाच फ्लोअरवरती आहेत, ते एकाच प्लेन मध्ये आहेत, म्हणजेच ते कोप्लेनर आहेत. ओके, किंवा त्यांना असंही म्हणतात की जर पॅरलल प्लेन मध्ये असतील तर, म्हणजे लेट से मी फ्लोअरवर एक वेक्टर ड्रॉ केला आणि सीलिंगला मी एक वेक्टर ड्रॉ केला, तर ही दोन्ही प्लेन्स एकमेकांना पॅरलल प्लेन्स आहेत, म्हणजे ते दोनही वेक्टर्स हे कोप्लेनर वेक्टर झाले. ते एकतर सेम प्लेन मध्ये असले तरी चालतील किंवा ते पॅरलल प्लेन्स मध्ये असले तरी चालतील. ओके, पण मग सपोज मी कन्सिडर केलं, एक फ्लोअर कन्सिडर केला आणि एक कुठली तरी वॉल कन्सिडर केली अशा पद्धतीने, तर इथे असणारा वेक्टर आणि इकडे असणारा वेक्टर हे मात्र कोप्लेनर वेक्टर्स होणार नाही. म्हणजे फ्लोअरवरचा वेक्टर आणि त्याला परपेंडिक्युलर असणारी जी वॉल आहे त्याच्यावरचा वेक्टर हे मात्र आपले कोप्लेनर वेक्टर नाही, ते दोन वेगवेगळ्या प्लेन मधले वेक्टर्स आहेत. इथे जर तुम्ही फिगर ऑब्झर्व केली तर बघा तुम्हाला दिसेल हे जे एक प्लेन आहे त्याच्यामध्ये ए बार बी बार हे कोप्लेनर वेक्टर्स आहेत, किंवा हे वरचं प्लेन जे आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुमचा सी बार डी बार कोप्लेनर वेक्टर आहे. पण ऑब्झर्व केलं आणि हा एक प्लेन कन्सिडर केला आणि याच्यावरचा हा ई बार वेक्टर आणि बाकी इकडचा कुठलाही डी बार वेक्टर, तर ते मात्र आपले नॉन कोप्लेनर वेक्टर झाले, कारण ते दोन वेक्टर्स पॅरलल प्लेन्स मध्ये पण नाहीयेत किंवा एकाच प्लेन मध्ये नाहीये. सो दे आर कॉल्ड एज अ नॉन कोप्लेनर वेक्टर्स.
ओके, बघा डेफिनेशन क्लिअर कट समजली का कोप्लेनर वेक्टरशी. आता कोप्लेनर वेक्टर झाल्यानंतर अगेन आपल्याला त्याच्याशीच रिलेटेड एक थिअरम बघायचा आहे. सो नेक्स्ट थिअरम आपण बघूया. बघा स्टेटमेंट काय आहे? तर ए बार आणि बी बार नॉन कोलिनियर वेक्टर्स दिलेले आहेत. वेक्टर आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार if and only if there exist unique scalars t1 t2 such that r bar equal to t1 a bar plus t2 b bar. तो आता हा रिझल्ट मोठा आहे. ऑब्झर्व केलं तर गिवन डेटा काय काय सांगितला जातोय, तर ए बार आणि बी बार हे दोनही नॉन कोलिनियर वेक्टर्स आहेत. हा गिवन डेटा आहे. पुढचा रिझल्ट जर तुम्ही वाचलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की पुढचा रिझल्ट जर बघितलात तर त्याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय की R bar is coplanar with A bar and B bar if and only if there exist unique scalars T1, T2 such that R bar equal to T1 A bar plus T2 B bar. So if and only if रिझल्ट साठी सुद्धा पहिला जो डेटा आहे हा गिवन डेटाच राहणार. ए बार आणि बी बार हे नॉन कोलिनियरच राहणार आहे. एकदा आपण अज्युम काय करणार की आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार आणि मग प्रूव्ह करणार की देअर एक्झिस्ट युनिक स्केलर्स T1 अँड T2 सच दॅट आर बार इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार. आणि एकदा आपण सेकंड पार्ट जो आहे तो अज्युम करणार आणि आपल्याला प्रूव्ह करावं लागेल की आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार. ओके, सो आपण आधी फर्स्ट पार्ट कन्सिडर करू. सपोज आर बार इज कोप्लेनर विथ ए बार अँड बी बार, हे आपण अज्युम करतोय. आता हे अज्युम केल्यानंतर आपल्याला प्रूव्ह काय करावं लागेल की सेकंड पार्ट म्हणजेच कुठला, तर आपल्याला युनिक स्केलर्स T1 आणि T2 एक्झिस्ट होतात असं दाखवावं लागेल आणि आर बार वेक्टर हा T1 A बार प्लस T2 B बार असा एक्सप्रेस करावा लागेल. तो आता इथे जर बघितलं तर आपल्याला दोन गोष्टी प्रूव्ह करायच्या आहेत बेसिकली. एक तर एक्झिस्टन्स पण प्रूव्ह करायचा आहे आणि त्याच्यानंतर युनिकनेस सुद्धा प्रूव्ह करायचा आहे. नुसता एक्झिस्टन्स प्रूव्ह करून नाही बघणार आहे, कारण शब्द जर ऑब्झर्व केला तर युनिक स्केलर्स असं म्हटलंय. त्यामुळे आपल्याला एक्झिस्टन्स अँड देन युनिकनेस अशा दोन गोष्टी याच्यामध्ये प्रूव्ह कराव्या लागतील. ओके, आपण एक फिगर कन्सिडर करू. सपोज बघा, आम्ही एक बी पॉइंट घेतो, हा ओ पॉइंट घेतो, इथे ए पॉइंट घेतो. तो हा झाला माझा ओ ए म्हणजेच ए बार वेक्टर आणि ओ बी जो आहे तो मी बी बार वेक्टर कन्सिडर केला. ज्यावेळेस आपण एखाद्या वेक्टरला एखाद्या स्केलरने मल्टिप्लाय करतो त्यावेळेस आपण त्याला म्हणतो की एक नवीन वेक्टर मिळेल, त्याची मॅग्निट्यूड त्या मल्टिप्लाय केलेल्या नंबरवर डिपेंड असेल आणि त्याची डायरेक्शन जी आहे त्याची साईन म्हणजे पॉझिटिव्ह आहे तो नंबर की निगेटिव्ह आहे त्याच्यावर डिपेंड असणार आहे. मग ए बार या वेक्टरसाठी मी T1 A बार असं डिफाईन नक्की करू शकतो आणि बी बार या वेक्टरसाठी मी T2 B बार असे दोन नक्की मला वेक्टर्स डिफाईन करता येतील. वेअर T1 आणि T2 हे दोन नंबर्स आहेत, त्यांनी आपण ए बार या वेक्टरला मल्टिप्लाय केलं, बी बार या वेक्टरला मल्टिप्लाय केलं. सो T1 T2 वर डिपेंड असेल की T1 A बारची लेंथ काय आहे, मॅग्निट्यूड काय आहे, T2 B बारची मॅग्निट्यूड काय आहे. दोन्ही नंबर्स घेताना आपण पॉझिटिव्ह कन्सिडर केले T1 T2, त्यामुळे त्यांची डायरेक्शन्स मात्र तुम्हाला टुवर्ड्स ए आणि टुवर्ड्स बीच मिळणार आहे. सो इथे मी कुठेतरी असं जर ड्रॉ केलं, हा एवढा पार्ट मी T1 A बार असं म्हणतो आणि एवढा पार्ट मी T2 B बार असं कन्सिडर करतो. मग T1 A बार आणि T2 B बार कन्सिडर केल्यानंतर त्याला लगेच पॅरलल लाईन्स पण कन्सिडर करतो. ओके, आता ऑब्झर्व केलं तर T1 A बार ची मॅग्निट्यूड म्हणजेच तुम्हाला इथली मॅग्निट्यूड मिळेल आणि T2 B बार ची मॅग्निट्यूड म्हणजेच तुम्हाला इथली मॅग्निट्यूड मिळेल. मग आता T1 A बार T2 B बार हे दोनही वेक्टर्स आपल्याकडे आहेत आणि या दोन वेक्टर्स मध्ये जर ऑब्झर्व केलं तर दोनही वेक्टर्स एकाच पॉइंटला स्टार्ट होत आहेत. मग युझिंग पॅरलोग्राम ऑफ लॉ ऑफ ऍडिशन आपण या दोन वेक्टर्सची ऍडिशन लिहू शकतो. मग दोन वेक्टरची ऍडिशन लिहिणार म्हणजेच काय करणार, तर T1 A बार प्लस T2 B बार असं लिहिणार. पण मग T1 A बार प्लस T2 B बार ही मी दोन वेक्टरची ऍडिशन म्हणून लिहिली, पण युझिंग पॅरलोग्राम आपल्याला तो डायगोनल मिळणार तेवढ्या मॅग्निट्यूडचा. मग हे जे काही मी लिहिलं लेट से मी त्याला म्हणतो आर बार, म्हणजेच हा माझा डायग्राम मध्ये हा आर बार वेक्टर असणार आहे जो पॅरलोग्रामचा डायगोनल असणार आहे.
ओके, मी लिहिलं कशाने, तर युझिंग पॅरलोग्राम ऑफ ऍडिशननेच आपण एक्सप्रेस केलं. आपण ए बार वेक्टर घेतला, बी बार वेक्टर घेतला, त्यांचे स्केलर मल्टिपल्स कन्सिडर केले, सो तेवढ्या तेवढ्या मॅग्निट्यूडचे वेक्टर्स कॅल्क्युलेट करून ड्रॉ केले, त्यांच्या अपोजिट साइड्स कन्सिडर केल्या, तर तो आपल्याला पॅरलोग्राम मिळणार. मग पॅरलोग्राम मिळाल्यानंतर दोनही वेक्टर सायमल्टेनियसली स्टार्ट होत आहेत, म्हणजेच त्या दोन वेक्टरशी ऍडिशन म्हणजेच पॅरलोग्रामचा डायगोनल झाला. पण तो लिहिताना आपण लिहिणार T1 A बार प्लस T2 B बार. मग त्याला आपण व्हेक्टरचं काहीतरी नाव द्यायचं, म्हणून त्याला आपण आर बार हे नाव दिलेलं आहे. ओके, म्हणजेच आपण काय प्रूव्ह केलं, आपण आर बार इज को प्लेनर विथ ए बार आणि बी बार हे अज्युम केलंय, आणि प्रूव्ह काय केलं की आर बार या वे मध्ये एक्सप्रेस करता येतो. आर बार या वे मध्ये एक्सप्रेस करता येतो एवढं प्रूव्ह केलं, म्हणजेच एक्झिस्टन्स प्रूव्ह झाला. पण आपल्याला नुसता एक्झिस्टन्स प्रूव्ह नाही करायचा आहे, त्याच्या बरोबरीने आपल्याला युनिकनेस पण प्रूव्ह करायचा आहे. मग युनिकनेस केव्हा प्रूव्ह करणार, तर त्याचा अर्थ काय असतो की किती कोणी वेगवेगळ्या व्हॅल्यू घेतल्या तरी सगळं सेम यायला पाहिजे आपलं. मग आर बार इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार हे मी एक्सप्रेस केलंय. दुसऱ्याने एक्सप्रेस जर केलं आर बार इक्वल टू S1 A बार प्लस S2 B बार, तरी सुद्धा ह्या व्हॅल्यूज म्हणजेच आपल्या T1 T2 च्या व्हॅल्यूज आहेत असं आपल्याला कुठे ना कुठेतरी मिळायला पाहिजे. हे प्रूव्ह केलं म्हणजे युनिकनेस प्रूव्ह केलं. ठीक आहे, एक्झिस्टन्स तर हा आपल्याला मिळाला, युनिकनेस आपल्याला प्रूव्ह करायचा आहे. पण आपण अज्युम करूया की युनिक नाहीये, आर बार व्हेक्टर युनिक नाहीये. मग तो जर युनिक नसेल तर मला तो सेकंड इक्वेशन सारखा एक्सप्रेस करता येईल, आर बार इक्वल टू लेट S1 A बार प्लस S2 B बार. मग आता ही माझ्याकडे दोन इक्वेशन्स आहेत, दोनही इक्वेशन्सच्या LHS सेम आहेत, त्यामुळे RHS पण सेम असणार. मग RHS सेम असतील म्हणजेच मी T1 A बार प्लस T2 B बार इक्वल टू S1 A बार प्लस S2 B बार असं लिहू शकतो. मग आता हे कन्सिडर केल्यानंतर आपल्याला ए बार कॉमन काढता येईल, म्हणजेच T1 मायनस S1 A बार प्लस T2 मायनस S2 B बार हे असं पण लिहिता येईल इक्वल टू 0. पण मग हे असं लिहिलं म्हणजेच T1 मायनस S1 0 झाला अँड T2 मायनस S2 0 झाला. पण T1 मायनस S1 0 झाला म्हणजेच T1 इक्वल टू S1 आणि T2 मायनस S2 0 झाला म्हणजेच T2 इक्वल टू S2. पण म्हणजे आपण काय प्रूव्ह केलं की T1 T2 हे दोन मला स्केलर्स मिळालेले, आर बार मी त्यांच्या T1 A बार प्लस T2 B बार असा एक्सप्रेस केला, पण ते युनिक नाहीयेत असं अज्युम केलं. युनिक नाहीयेत त्यामुळे वेगळे कन्सिडर करावे लागतील. पण LHS तर सेम आहे, सो सगळं कंपॅरिझन केलं, कॅल्क्युलेशन केलं, आणि मग मला समजतंय की T1 म्हणजेच S1 आहे आणि T2 म्हणजेच S2 आहे. म्हणजे बेसिकली S1 म्हणजेच T1 आहे, S2 इज इक्वल टू T2 आहे. तो युनिकनेस पण आपला प्रूव्ह झाला, एक्झिस्टन्स प्रूव्ह केला, युनिकनेस सुद्धा प्रूव्ह केला. ओके, म्हणजे आपला रिझल्टचा एक पार्ट इथे प्रूव्ह झाला बघा. ओके, परत एकदा लक्षात घ्या काय काय केलं होतं आपण. आता कदाचित तुम्हाला वाटेल की हे असंच का मिळणार, इक्वल टू झिरोच का मिळणार, तर या इक्वेशन कडे ऑब्झर्व करा. हे ज्यावेळेस तुम्ही बघताय त्यावेळेस तुमचा ए बारचा सम स्केलर मल्टिपल प्लस बी बारचा सम स्केलर मल्टिपल इक्वल टू 0 बार असं मिळालं. आणि आपल्याला गिव्हन डेटा काय सांगतोय की ते दोनही वेक्टर्स नॉन कोलिनियर वेक्टर्स आहेत. मग दोनही वेक्टर जर नॉन कोलिनियर वेक्टर्स असतील आणि असं जर एक्सप्रेशन मिळालं तर दोनही व्हॅल्यूज आपल्या 0 असतात, हे आपण युझिंग करोलरी म्हटलं होतं. म्हणून आपण ते इथे वापरू शकलो, म्हणून आपण हे लिहू शकलो, म्हणून आपण हे लिहू शकलो. ओके, मॅथमॅटिक्स मध्ये स्टेटमेंट मध्ये दिलेला डेटा हा उगाच दिलेला नसतो, तो कुठे ना कुठेतरी आपल्याला वापरावा लागणारच आहे. मग ए बार आणि बी बार हे नॉन कोलिनियर व्हेक्टर्स आहेत, हे आपण इथे वापरलं, त्यामुळे आपल्याला T1 मायनस S1 0 मिळाला, T2 मायनस S2 0 मिळाला, म्हणून आपण ते दोन व्हॅल्यूज इक्वल आहेत असं म्हणतो. ओके, आय होप तुम्हाला हा एक पार्ट समजला असेल ज्याच्यामध्ये आपण कोप्लेनर आहे असं अज्युम केलं, आणि जे काही एक्सप्रेशन आपण कन्सिडर करू त्यातले T1 आणि T2 एक्झिस्ट होतील आणि युनिक सुद्धा असतील, हा पार्ट आपण त्याच्यामध्ये प्रूव्ह केला. ठीक आहे, आता नेक्स्ट आपल्याला काय बघायचंय, तर उरलेला पार्ट. आता उरलेल्या पार्ट मध्ये आपण काय करणार की आपल्याकडे ऑलरेडी आर बार इक्वल टू T1 A बार प्लस T2 B बार हे एक्सप्रेशन असेल, वेअर T1 T2 आर युनिक, ते अर्थात एक्झिस्ट होणार. हा आपला गिव्हन डेटा आहे, आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, तर आर बार, ए बार आणि बी बार हे तीनही वेक्टर्स
कोप्लेनर वेक्टर्स आहेत असं प्रूव्ह करायचं आहे. ओके, आता मुळात ए बार वेक्टर आणि बी बार हे दोनही वेक्टर जे काही आपले आहेत हे आपले कोप्लेनर वेक्टर्स आहेत. ओके, ए बार वेक्टर आणि बी बार हे दोनही वेक्टर्स आपले कोप्लेनर वेक्टर्स आहेत. एखाद्या वेळेस एखादा वेक्टर कन्सिडर केल्यानंतर त्याचा स्केलर मल्टिपल वेक्टर जो असतो तो सुद्धा आपण तिथेच ड्रॉ करतो. फक्त त्या T1 च्या व्हॅल्यूवर डिपेंड असणार की किती टाइम्स मॅग्नेट्यूड कन्सिडर करायची. T1 5 असेल तर ए बारच्या मॅग्नेट्यूडच्या 5 पट आपल्याला मॅग्नेट्यूड मिळेल. T1 ची व्हॅल्यू 1/2 असेल तर ए बारच्या वेक्टरच्या मॅग्नेट्यूडच्या निम्मी मॅग्नेट्यूड आपल्याला मिळेल. पण ज्या ठिकाणी आपण ए बार वेक्टर ड्रॉ करतो त्याच ठिकाणी आपला T1 ए बार वेक्टर त्याच प्लेन मध्ये आपण ड्रॉ करणार असतो. सिमिलर वे मध्ये बी बार वेक्टर साठी सुद्धा T2 बी बार हा वेक्टर जो असणार आहे तोही कोप्लेनरच असणार सगळ्याला, कारण जिथे बी बार आहे तिथेच आपण T2 बी बार पण ड्रॉ करणार. मग ए बार बी बार कोप्लेनर आहेत, T1 ए बार आणि T2 बी बार हे दोनही वेक्टर सुद्धा आपले कोप्लेनर वेक्टर झाले. मग आता ज्यावेळेस मी T1 ए बार प्लस T2 बी बार असं वेक्टर नवीन कन्सिडर करेन त्यावेळेस ह्या वेक्टरचं मिनिंग म्हणजे थोडक्यात काय झालं, तर दोन वेक्टरशी आपण ऍडिशन केली. मग दोन वेक्टरशी ऍडिशन करताना आयदर आपण पॅरलोग्राम वापरलेला असेल किंवा ट्रायंगल लॉ वापरला असेल. कोणताही लॉ वापरला तरी सुद्धा दोन वेक्टर्सच्या ऍडिशनचा जो वेक्टर असतो तोही त्याच प्लेन मध्ये असतो. पण मग मिळालं काय काय, तर ए बार बी बार T1 ए बार T2 बी बार आणि त्यांची ऍडिशन हे सगळे वेक्टर्स कोप्लेनर वेक्टर झाले. पण T1 ए बार प्लस T2 बी बार म्हणजेच नथिंग बट आर बार आहे, कारण तो आपला गिवन डेटा आहे. म्हणजेच काय झालं, तर ए बार बी बार त्यानंतर हे दोन त्याच्यानंतर हा अख्खा हे सगळे कोप्लेनर आहेत. म्हणजेच ए बार बी बार अँड आर बार हे तीनही वेक्टर्स आपले कोप्लेनर वेक्टर झाले. आणि तेच आपल्याला सेकंड पार्ट मध्ये प्रूव्ह करायचं होतं. आपल्याकडे ऑलरेडी एक्सप्रेशन होतं. त्या एक्सप्रेशन मध्ये ए बार आणि बी बार हे वेक्टर होते, T1 T2 स्केलर होते, ते युनिक स्केलर होते. आपल्याला फक्त प्रूव्ह करायचं होतं की ए बार बी बार बरोबरीने आर बार हा सुद्धा कोप्लेनर वेक्टर आहे. ओके, सो ए बार बी बार कोप्लेनर कन्सिडर केले, त्यांचे स्केलर मल्टिपल्स पण त्याच प्लेन मध्ये असणार त्यामुळे तेही कोप्लेनर झाले. त्यानंतर दोन वेक्टरची ऍडिशन सुद्धा त्याच प्लेन मध्ये असते, आयदर पॅरलोग्रामने तो डायगोनल असतो किंवा ट्रायंगल लॉने ती ट्रायंगलची थर्ड साइड असते. पण स्टील ऍडिशन ऑफ टू वेक्टर्स इज अगेन अ कोप्लेनर विथ ओरिजिनल वेक्टर्स. त्यामुळे T1 ए बार प्लस T2 बी बार हेही आपले कोप्लेनर वेक्टर झाले. पण T1 ए बार प्लस T2 बी बार इज नथिंग बट आर बार वेक्टर होता. ओके, त्यामुळे तोही आपला वेक्टर कोप्लेनर वेक्टर झाला. ओके, आय होप तुम्हाला हे थिअरम व्यवस्थित समजलं असेल. आता याची जसं मगाशी आपण एक थिअरम बघितला त्याची करोलरी बघितली तसंच ह्याचं सुद्धा आपल्याला कन्सिडर करता येईल. लेट्स से आपल्याकडे A1 A2 A3 असं करत करत AN बार हे सगळे वेक्टर्स आहेत. ओके, n वेक्टर्स आहेत आणि M1 M2 असं करत करत Mn हे n स्केलर्स आहेत असं आपण कन्सिडर केलं. तर ज्यावेळेस आपण असं लिहू M1 A1 बार प्लस M2 A2 बार प्लस M3 A3 बार अँड सो ऑन प्लस Mn AN बार, हे जे काही मिळतं ना दॅट इज कॉल्ड एज अ लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स. लिनियर कॉम्बिनेशन of vectors A1 bar, A2 bar, A3 bar and so on AN bar. ओके, त्यातला एक जरी Mi म्हणजे आयदर M1 किंवा M2 किंवा M3 यातला एक जरी Mi ची व्हॅल्यू ही जर नॉन झिरो असेल तर आपण म्हणणार लिनियर कॉम्बिनेशन इज अ नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. ओके, थिअरम जे बघितलं त्याच्यामध्ये फक्त आपण दोन व्हेक्टर्सचं लिनियर कॉम्बिनेशन बघितलं, म्हणजे ए बार आणि बी बारचं लिनियर कॉम्बिनेशन. इथे जी करोलरी आपण कन्सिडर करतोय ती मात्र एन नंबर ऑफ वेक्टर्स कन्सिडर केले, तर एन नंबर ऑफ स्केलर्सही कन्सिडर केले आणि ते जर आपण ह्या वे मध्ये एक्सप्रेस केले तर त्याला आपण म्हणणार लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर्स A1 बार A2 बार अँड सो ऑन अप टू AN बार. ओके, अगेन हे कुठे ना कुठेतरी आपल्याला कदाचित वापरायला लागू शकतं. ओके, ज्यावेळेस आपण या थिअरम मध्ये आर बार इक्वल टू T1 ए बार प्लस T2 बी बार असं लिहितो त्यावेळेस आपण काय म्हणतो की आर बार
is a is in linear combination of vector a bar and b bar. आर बार वेक्टर हा ए बार आणि बी बारच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस केला आहे. आणि एकदा का जर आपण लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस करू शकलो तर ते वेक्टर्स आपले कोप्लेनर वेक्टर्स असतात. ओके, सो सपोज मी म्हटलं की डी बार मी असा लिहितो x1 पी बार प्लस y1 क्यू बार, तर त्याचा अर्थ आहे डी बार वेक्टर हा पी बार आणि क्यू बारच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस केलेला आहे. मग जर एखादा वेक्टर उरलेल्या कोणत्या तरी दोन वेक्टर्सच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आपण एक्सप्रेस करू शकलो तर त्याचा अर्थ असतं की ते तीनही वेक्टर्स आपले कोप्लेनर वेक्टर्स असतात. ओके, अजून आपल्याला वेगळ्या थिअरम्सने हे बघता येईल, पण ही आपल्याला इथे एक प्रॉपर्टी लक्षात येते की तीन वेक्टर्स कोप्लेनर आहेत तर ते एकमेकांच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस करता येतात, वेअर युनिक स्केलर्स T1 आणि T2 एक्झिस्ट व्हायला पाहिजेत वगैरे वगैरे. ठीक आहे, बघा हा पार्ट समजलाय का? हा पार्ट जर समजला असेल तर आपण लगेच पुढच्या पॉइंटला जाऊ. या टॉक मधला हा आपला नेक्स्ट फायनल थिअरम असेल. स्टेटमेंट बघूया आपण त्याचं. बघा थर्ड थिअरम दिलाय. Three vectors a bar, b bar, and c bar are coplanar if and only if there exists a non-zero linear combination x a bar plus y b bar plus z c bar equal to 0 bar with x y z is not equal to 0. ओके, म्हणजे मगाच्याच पुढचं वर्जन की तीन वेक्टर्स, मगाशी फक्त आपण काय म्हटलं होतं की एक वेक्टर उरलेल्या दोन वेक्टर्सच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये असेल तर कोप्लेनर असतो. आता इथे असं काही लिनियर कॉम्बिनेशन वगैरे आहे असं दिलं नाहीये, हे रॅन्डम तीन वेक्टर्स दिलेत. मगाशी आर बार हा ए बार अँड बी बारच लिनियर कॉम्बिनेशन होता, पण इथे देताना मात्र ए बार बी बार सी बार हे तीन स्वतंत्र वेक्टर्स दिलेत आणि त्याच्या कोप्लेनॅरिटी बद्दल मेन्शन केलंय की ते तीन वेक्टर्स कोप्लेनर आहेत इफ अँड ओनली इफ देअर एक्झिस्ट नॉन झिरो लिनियर कॉम्बिनेशन. आपल्याला काहीतरी एक एक्सप्रेशन मिळालं पाहिजे आणि त्यातल्या एक्स वाय झेड या तिघांची व्हॅल्यू झिरो ही नसली पाहिजे, म्हणजे ऍटलीस्ट एक तरी तुम्हाला नॉन झिरो मिळाला पाहिजे. ओके, सो थिअरम बघितल्यावर परत लक्षात येतं की हा इफ अँड ओनली इफ रिझल्ट आहे. एकदा आपण काहीतरी अज्युम करणार, दुसरा पार्ट प्रूव्ह करणार, त्याच्यानंतर दुसरा पार्ट जो काही आहे तो अज्युम करू आणि पहिला पार्ट जो काही आहे तो प्रूव्ह करणार. सो करूया आपण. फर्स्ट आपण अज्युम करूया की ए बार बी बार सी बार हे कोप्लेनर वेक्टर्स आहेत. ए बार बी बार सी बार हे तीन डिस्टिंक्ट वेक्टर्स आहेत. कोणी कोणाच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आहे काही वगैरे असं दिलं नाहीये, आणि तिन्ही वेक्टर्स कोप्लेनर वेक्टर आहेत. आपल्याला काय प्रूव्ह करायचंय, तर आपल्याला एक एक्सप्रेशन मिळालं पाहिजे एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार सच दॅट एक्स वाय झेड इज नॉट इक्वल टू झिरो. हे असं आपण लिहू, हे असं आपल्याला लिहिता यायला पाहिजे, म्हणजे हे आपल्याला प्रूव्ह करायचंय. पण आता ऑलरेडी आपल्याकडे इतके थिअरम्स आहेत त्यांचा आपण यूज करू शकतो. ओके, कोप्लेनॅरिटी बद्दल प्रिव्हियस रिझल्ट आपल्याकडे होताच की आर बार इक्वल टू ए T1 ए बार प्लस T2 बी बार असं लिहिता आलं तर आर बार ए बार बी बार कोप्लेनर असतात. ओके, किंवा कोलिनियर बद्दल सुद्धा आपण बघितलं होतं. मग तसंच इथे सुद्धा आपण दोन केसेस कन्सिडर करणार. एक केस आपण काय कन्सिडर करणार की ए बी ए बार बी बार सी बार हे जे वेक्टर्स आहेत त्यातले कोणतेही दोन वेक्टर्स कोलिनियर असले तर. ओके, आणि केस 2 आपण काय कन्सिडर करणार की नो एनी टू वेक्टर्स नो टू वेक्टर्स आर कोलिनियर, अशा आपण दोन केसेस कन्सिडर करू. ओके, एक केस काय म्हणतोय की तीन वेक्टर्स पैकी कोणतेही दोन वेक्टर्स कोलिनियर आहेत, आणि दुसरी केस काय की कोणताच वेक्टर कोलिनियर नाही. तर पहिल्यासाठी बघूया आपण आधी की ए बार बी बार सी बार मधले कुठले तरी दोन वेक्टर्स कोलिनियर असले तर. विदाउट लॉस ऑफ जनरलिटी आपण कन्सिडर करू ए बार आणि बी बार हे दोनही वेक्टर्स कोलिनियर वेक्टर्स आहेत. मग आता दोनही वेक्टर्स जर कोलिनियर वेक्टर्स असतील तर कोलिनियरचा जो फर्स्ट रिझल्ट आपण बघितला त्याच्यावरनं आपण बघा म्हटलं होतं एम ए बार प्लस एन बी बार इक्वल टू 0 बार असं काहीतरी एक्सप्रेस करता येतं, वेअर ऍटलिस्ट वन ऑफ द एम ऑर एन इज नॉन झिरो. हा रिझल्ट आपण आता या स्टॉक मध्ये फर्स्ट थिअरम म्हणून बघितला होता. मग इथेही आपण असं लिहू शकतो की एक्स ए बार प्लस वाय बी बार इज इक्वल टू 0 बार वेअर वन ऑफ द एक्स वाय इज ऍटलिस्ट वन ऑफ द एक्स वाय इज नॉन झिरो. ओके, पण आपल्याला एक्सप्रेशन कसं हवंय, तर ह्या टाईपचं काय ना काहीतरी हवंय. पण मग ह्या एक्सप्रेशन मध्ये मी एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस 0 सी बार इक्वल टू 0 बार असं लिहू शकतो.
मग हे मला एक्सप्रेशन सुद्धा मिळालं आणि आपल्याला एक्स वाय झिरो हे एक सोल्युशन मिळालं विच इज नॉन झिरो. कारण यातला एक्स आणि वाय पैकी एकतरी व्हॅल्यू आपली नॉन झिरो असणार आहे, कारण ते कोलिनियर वेक्टर्स आहेत. कोलिनियर वेक्टर्स आहेत त्यामुळे हे होल्ड होईल. हे होल्ड झाल्यामुळे दोन स्केलर्स पैकी एकतरी स्केलर आपला नॉन झिरो असेल. सो फायनली एक्स वाय झिरो इज नॉट इक्वल टू 0 0 0 असं आपण लिहू शकतो, कारण ऍटलिस्ट एक एक्स तरी नॉन झिरो असणार किंवा वाय तरी नॉन झिरो असेल. ओके, पण म्हणजेच काय, तीन पैकी दोन वेक्टर्स कोलिनियर असतील तर तीनही वेक्टर्ससाठी आपल्याला हे एक्सप्रेशन प्रूव्ह करता आलं आणि त्या तीन वेक्टर्सचे कोइफिशियंट जे आहेत एक्स वाय झेड त्यातली एकतरी व्हॅल्यू आपल्याला नॉन झिरो कन्सिडर करता आली. म्हणजे फर्स्ट केसमध्ये तर आपल्याला रिझल्ट प्रूव्ह करून मिळेल. सेकंड केसमध्ये काय होतं, तर कोणताच वेक्टर कोलिनियर नाही असं आपण म्हटलंय. ओके, कोणताच वेक्टर कोलिनियर नाही. पण आता कुठलाच वेक्टर कोलिनियर जरी नसला तरी सी बार ए बार बी बार हे कोप्लेनर तर आहेत गिव्हन डेटावरनं. ओके, मग सी बार ए बार बी बार हे जर कोप्लेनर असतील तर त्यातला एखादा वेक्टर उरलेल्या दोन वेक्टर्सच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस करता येतोच युझिंग सेकंड थिअरम या टॉक मधलं. जसं आपण आर बार इक्वल टू एक्स ए बार प्लस वाय बी बार सॉरी टी वन ए बार प्लस टी टू बी बार एक्सप्रेस करू शकलो, मग तसंच इथे सी बार वेक्टर ए बार आणि बी बारच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहिला, फक्त टी वन टी टू च्या ऐवजी मी एक्स वाय कन्सिडर केले. पण मग हेच एक्सप्रेशन जे आहे ते मला असंही लिहिता येईल, एक्स ए बार प्लस वाय बी बार मायनस सी बार इक्वल टू 0 बार. पण म्हणजेच मला काय मिळालं, एक्स वाय मायनस वन हे एक सोल्युशन मिळालं विच इज नॉन झिरो अँड धिस होल्ड्स. म्हणजे जे आपल्याला प्रूव्ह करायचं होतं ते केस 2 मध्ये सुद्धा आपल्याला मिळतंय. ओके, केस 1 मध्ये सोल्युशन मिळालं तिथे एक्स वाय झिरो हे सोल्युशन होतं. केस 2 मधलं सोल्युशन मिळालं ते मला ह्या टाईपचं सोल्युशन मिळालं. आता ज्यावेळेस आपण तीन वेक्टर्स घेऊ त्यावेळेस त्यातले दोन कोलिनियर असतील किंवा कोणीच कोलिनियर नसेल, याच्या व्यतिरिक्त वेगळी कुठली केस घेण्याची गरजच नाही. त्यामुळे हे जे काही आपण बघितलं त्याच्यामध्ये ए बार बी बार सी बार जर कोप्लेनर व्हेक्टर्स असतील तर 100% आपण एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 बार विथ एक्स वाय झेड इज नॉट इक्वल टू 0 0 0 हे नक्की लिहू शकतो. ठीक आहे, बघा समजतंय का. ए इम्प्लाइज बी म्हणजे एक पार्ट अज्युम केला, दुसरा पार्ट आपण प्रूव्ह केला. ए बार बी बार सी बार को प्लेनर अज्युम केले आणि ते आपण लिनियर कॉम्बिनेशन मध्ये लिहू शकलो सच दॅट त्यातले एक्स वाय झेड आहे त्यातला एकतरी व्हॅल्यू आपली नॉन झिरो असेल. ओके, आता आपल्याला दुसरा पार्ट बघायचा आहे. एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार इक्वल टू 0 बार हे आहे वेअर एक्स वाय झेड हे नॉन झिरो आहेत. हा आपला गिव्हन डेटा असणार आहे आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचंय, तर ए बार बी बार सी बार हे को प्लेनर असतात असं आपल्याला आता प्रूव्ह करायचंय. ओके, गिव्हन डेटा आपण अज्युम काय केलंय की एक्सप्रेशन आपल्याकडे आहे, एक एक्स वाय झेड मधली एकतरी व्हॅल्यू नॉन झिरो आहे आणि एबीसी हे तीनही वेक्टर्स को प्लेनर वेक्टर्स आहेत असं प्रूव्ह करायचंय. तर इथे आपण काय करणार, परत प्रिव्हियस रिझल्ट अप्लाय करणार. तीन वेक्टर्स कोप्लेनर केव्हा असतात, आर बार ए बार बी बार हे तीन वेक्टर्स कोप्लेनर केव्हा असतील, जर मी आर बार इक्वल टू सम टी वन ए बार प्लस टी टू बी बार असं एक्सप्रेस करू शकलो तर मला आर बार ए बार बी बार हे कोप्लेनर मिळतात. मग इथे सुद्धा तीन वेक्टर्स कोप्लेनर दाखवायचे, म्हणजे त्यातला एक वेक्टर उरलेल्या दोन वेक्टर्सच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस करून दाखवायचा. पण आपल्याकडे ऑलरेडी गिव्हन डेटा आहे आणि आपल्याला नक्की माहिती आहे की यातली एकतरी व्हॅल्यू नॉन झिरो असेल. सो विदाउट लॉस ऑफ जनरॅलिटी कन्सिडर करू की झेड ची व्हॅल्यू नॉन झिरो आहे. मग जर झेड नॉन झिरो असेल तर जे काही आपलं एक्सप्रेशन आहे ते एक्सप्रेशन एक्स ए बार प्लस वाय बी बार इक्वल टू मायनस झेड सी बार हे असं आधी लिहिता येईलच. आपण ऍडजस्टमेंट केली, ऍडजस्टमेंट केल्यानंतर आपण याला थ्रू आउट झेड ने पण डिव्हाइड करू शकतो कारण झेड नॉन झिरो आहे. त्यामुळे एक्स ए बार प्लस वाय बी बार अपॉन झेड इक्वल टू मायनस सी बार असं लिहिता येईल. ओके, म्हणजेच आपण असंही लिहू शकतो सी बार इक्वल टू मायनस एक्स ए बार अपॉन झेड मायनस वाय बी बार अपॉन झेड. पण मग म्हणजेच आपण काय केलं, दिस इज सेम ॲज मायनस एक्स अपॉन झेड
ए बार प्लस मायनस वाय अपॉन झेड बी बार हे असं एक्सप्रेस करू शकलो. आता एक्स वाय झेड या सगळ्या व्हॅल्यूज आहेत ना, स्केलर क्वांटिटीज आहेत. त्यामुळे मायनस एक्स अपॉन झेड सुद्धा स्केलर क्वांटिटी असणार, मायनस वाय अपॉन झेड सुद्धा स्केलर क्वांटिटी असणार. म्हणजेच आपण सी बार या वेक्टरला ए बारच्या आणि बी बारच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये एक्सप्रेस केलं. मग जर एखाद्या वेक्टरला उरलेल्या दोन वेक्टरच्या लिनियर कॉम्बिनेशन मध्ये आपण एक्सप्रेस करत असू, तर आपल्याला ते तीनही वेक्टर्स कोप्लेनर वेक्टर्स असतात, हे बाय प्रिव्हियस रिझल्ट माहिती आहे. ओके, त्यामुळे हाही पार्ट आपला प्रूव्ह झाला. बी इम्प्लाइज ए एक्सप्रेशन आपण अज्युम केलं आणि तीन वेक्टर्स कोप्लेनर वेक्टर्स आहेत असं प्रूव्ह केलं. तर तीन थिअरम्स याच्यामध्ये बघितले. हा जो थर्ड थिअरम होता त्याच्याही अजून दोन सिंपल कोरोलरीज आहेत. त्यातली बघा फर्स्ट की लेट से ए बार बी बार सी बार हे जर नॉन कोप्लेनर असतील, ओके, तीन तीन वेक्टर जे आहेत हे नॉन कोप्लेनर वेक्टर असतील आणि आपण असं एक्सप्रेस केलं एक्स ए बार प्लस वाय बी बार प्लस झेड सी बार, ओके, इट इम्प्लाइज सॉरी इक्वल टू झिरो, इट इम्प्लाइज एक्स इक्वल टू झिरो वाय इक्वल टू झिरो आणि झेड इक्वल टू झिरो. ओके, ही आपल्याला करोली नक्की मिळणार, कारण यातली एक जरी व्हॅल्यू नॉन झिरो झाली तरी हे वेक्टर्स कोप्लेनर वेक्टर्स असतात. मग हे वेक्टर्स नॉन कोप्लेनर कधी असतील, तर सगळ्या व्हॅल्यूज ज्यावेळेस झिरो असतील त्यावेळेस. जसं आपण कोलिनियरच्या प्रॉपर्टीला करोलरी बघितली, तसंच कोप्लेनरच्या प्रॉपर्टीला सुद्धा करोलरी आहे. ओके, ए बार बी बार सी बार एका एक्सप्रेशन मध्ये लिहा, इक्वल टू झिरो कन्सिडर करा. तीन कोइफिशियंट्स एक जरी नॉन झिरो झाला, वेक्टर्स आर कोप्लेनर. तीन कोइफिशियंट्स तीनही झिरो झाले, वेक्टर्स आर नॉन कोप्लेनर. ठीक आहे, समजतंय. आणि सेकंड करोलरी म्हणजे नथिंग बट की ए बार बी बार आणि त्याचं कोणतंही लिनियर कॉम्बिनेशन हे सगळं कोप्लेनर असतं. अर्थात हे वेगळं काही लिहिण्याची गरज नाही, कारण तो प्रिव्हियस रिझल्ट मध्ये आपल्याला ते मिळतंच की आर बार आपण ए बार आणि बी बार बरोबर कोप्लेनर आहे असं मेन्शन करतो. ठीक आहे, तो बघा या टॉक मधल्या गोष्टी समजल्यात का? थिअरम्स आहेत थोडेफार परत एकदा तुम्ही कदाचित हे बघितलेत तर तुमच्या ते डोक्यात पक्क बसेल. तीन थिअरम्स आहेत, तिन्ही थिअरम्स हे साधारण सेमच वाटतात, पण एक कोलिनियर साठी आहे, एक कोप्लेनर साठी आहे, त्याच्या करोलरीज नॉन कोलिनियर साठी आहेत, त्याच्यानंतर नॉन कोप्लेनर साठी सुद्धा आहेत. याच्यावरचे प्रॉब्लेम्स भरपूर आपल्याला सॉल्व्ह करावे लागतात. सो प्रॉब्लेम साठी या थिअरमची स्टेटमेंट तर माहिती असणं गरजेचं आहे. कदाचित तुम्ही प्रूफ नाही लिहिणार, पण तुम्हाला स्टेटमेंटच माहिती नसेल तर मग मात्र त्याच्यावरचे प्रॉब्लेम्स पण तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही. सो हे एकदा रिवाइज करा तीनही थिअरम्स. येणाऱ्या पुढच्या काही टॉक्स मध्ये आपण त्याच्यावरचे प्रॉब्लेम सुद्धा बघणार आहोत. ओके, सो या टॉक मध्ये आपण थांबू. नेक्स्ट टॉक मध्ये आपल्याला आता बघायचं आहे की 2 डायमेन्शनल आणि 3 डायमेन्शन कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये आपण वेक्टर्स कसे रिप्रेझेंट करणार आहोत ते, किंवा एखादा पॉइंट कसा रिप्रेझेंट करायचा वगैरे वगैरे. सो हे आपण नेक्स्ट टॉक मध्ये बघूया. या टॉक मध्ये आपण आता थांबूया. थँक्यू.